बघा, महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण आहे ते याच पद्धतीचं राजकारण आहे. काल राज्यसभेत संविधानावर जी चर्चा झाली त्या चर्चेमधल्या अनेक प्रमुख नेत्यांचा सूर हाच होता की भारतीय जनता पक्ष हा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून जे राजकारण करत आहे, जी सत्ता मिळवते आहे, विरोधकांची पक्ष फोडत आहे, घरं फोडत आहे आणि महाराष्ट्र त्यापासून अपवाद नाही. आम्ही सगळे त्यातून गेलेलो आहोत. आणि एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यांना आतापासूनच त्यांच्या पक्षाला ज्या प्रकारची वागणूक मिळते आहे ती पाहता भविष्यात यांचे पक्ष राहतील की नाही ही शंका सगळ्यांना आहे. आजच मी पाहिलं की त्यांना रेशीम बागेत बोलवलं आहे, कुठल्या प्रवचनाला की बौद्धिकाला, असं मी आत्ता पाहिलं. मला माहीत नाही सत्य काय ते. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं बौद्धिक संघ मुख्यालयात रेशीम बागेत घेतलं जाणार आहे. आता यापेक्षा अजून अधपतन या दोन पक्षांचं काय राहील? ज्या विचारधारेविरुद्ध हे सातत्यानं लढत राहिले, बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय हिंदुहृदय सम्राट किंवा आम्ही असू सगळे, मुळात त्यांचं बौद्धिक हे दिल्लीमध्ये नेहमी घेतलंच जातं आहे सध्या. आता नागपुरात सुद्धा हे बौद्धिकाला उपस्थित राहणार असतील तर आनंद आहे. त्यांनी शेवटी स्वतःचा पक्ष जो आहे हा फक्त विलीन करण्याचाच बाकी आहे. याला रडारड शब्द वापरलेला आहे. रडारड तर सुरूच आहे प्रत्येक पक्षामध्ये. ती भाजपात सुद्धा आहे, ती अजित पवारांमध्ये. कुठे रडारड आहे, कुठे आदळअपट आहे, पण आहे. छगन भुजबळ यांच्यासारखा नेता ज्याने अजित पवार यांचा हा गट स्थापन करण्यामध्ये, मी पक्ष म्हणत नाही, गट स्थापन करण्यामध्ये एक भूमिका बजावली. महाराष्ट्रातल्या एका सामाजिक प्रश्नावर एक आपली भूमिका घेतली. आज ते काय बोलत आहेत, ते काय रडतायत, कोण दादा, कसला वादा, म्हणजे ह्या टोकापर्यंत भांडणं पक्षात सुरू आहेत. शिंदे गटामध्ये पहा ना, ज्यांना मंत्रिपदे मिळाली नाही, ज्यांना मंत्रिपदे मिळालेली नाही, त्यांच्याकडे निष्ठा वगैरे काही दिसत नाही मला. रडतायत. पुन्हा नागपुरात किंवा मुंबईत येणार नाही. काही लोक बॅगा भरून निघून गेले. मूळ शिवसेना पक्षामध्ये हे असं कधी चाललं नाही आणि कोणी घडवण्याचा प्रयत्न केला नाही. निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं एकतर तू राहशील किंवा मी राहील, आणि काल मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे. नाही, जोरदार चर्चा करायला काहीच हरकत नाही, पण महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि संस्कार आहे. माननीय उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत, विधिमंडळाचे सदस्य आहेत, ते नागपूरला गेले आहेत, नवीन सरकार स्थापन झालेलं आहे. प्रचाराच्या व्यासपीठावरच्या ज्या तोफा असतात त्या थंड पडलेल्या आहेत. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं आहे, त्यांनी उत्तम प्रकारे राज्याच्या हिताचं काम करावं, महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या कल्याणाचं काम करावं असं शुभेच्छा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री गेले असतील तर त्यात फार मोठी खळबळ माजण्याचं कारण नाही. किंबहुना देवेंद्रजी फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हाही त्यांनी राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. मग त्यात शरद पवार जे असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोकराव चव्हाण असतील, त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब असतील. ही पद्धत आहे महाराष्ट्रात. ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं की येते त्याची असं विरोधक म्हणतात तुमचे. नाही, तुम्ही असं कोणतं हिंदुत्व धरून ठेवलं आहे? शिवसेना, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेनं कधीही आपल्या मूळ विचारापासून अजिबात फारकत घेतलेली नाही. जे असा विचार मांडतात त्यांची आम्हाला कीव येते. बांगलादेश, अलीकडच्या काळामध्ये बांगलादेशातील हिंदुत्वावरती होणारे हल्ले असतील, सावरकरांचा विषय असेल, दादरच्या हनुमान मंदिराचा विषय असेल, कोण आलं पुढे बचाव करण्यासाठी आणि भूमिका मांडण्यासाठी? आम्हीच आलो ना. दादर रेल्वे स्थानकावरील 80 वर्षापूर्वीच्या मंदिरावर जेव्हा भाजपा सरकारचे बुलडोझर आले तर त्याच्यासमोर आम्हीच उभे राहिलो हे मंदिर वाचवण्यासाठी. जरा पहा तुम्ही. दादा भुसेंच्या मारहाणीबाबत तुम्ही उच्च न्यायालयात गेलेला आहात. न्यायालयीन लढाई सुरूच असते. कोणाला जर आमच्या विरुद्ध कोर्टात गेले असतील आणि तो एखादा निकाल खालच्या कोर्टानं दिला असेल
तर त्या संदर्भात वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार सगळ्यांना आहे.